जोरात बोलायचं. स्टार्ट केलं. ओके. नमस्कार मित्रांनो, मी आता इथं काळेवाडी नाही, काळेवाडी एरिया, राहटणी एरियामध्ये आहे आणि माझ्या बरोबर आहेत लताताई गोटे है ना. तर यांची मी एक छोटीशी मुलाखत घेतो. त्याचं कारण आहे की त्यांनी आता माझ्याशी बोलताना काही गोष्टी सांगितल्या. हे अनबिलिव्हेबल हेल्थ रिझल्ट आहे आणि कधी कधी आपल्याला विश्वास बसत नाही की सप्लिमेंटमुळे एवढा रिझल्ट येऊ शकतो का. तर ताई, तुमची ओळख म्हणजे तुमचं नाव लता गोटे, बरोबर आहे ना. तुम्ही राहायला कुठे आहे? काळेवाडी सहकार कॉलनी. जर जोरात बोला, तिकडे आवाज गेला पाहिजे. काळेवाडी सहकार कॉलनी. काळेवाडी सहकार कॉलनी. तर तुम्हाला काय काय त्रास होता आधीपासून? माझे हातपाय दुखायचे, गुडघे दुखायचे, छातीत पण दुखायचं, ऍसिडिटीचा पण त्रास होता. सकाळी उठल्यापासूनच मला त्रास होता. उठताना त्रास व्हायचा, सकाळी फ्रेश वाटत नव्हतं. फ्रेश वाटत नाही. आणि तुमचे जे सांधे सुजायचे, हाताची बोटं सुजायची, गुडघे वगैरे किंवा बाकीचे इतर बॉडीतले सगळे सांधेचे जोड आहेत ते सगळे सुजायचे. किती वर्षापासून त्रास होता तुम्हाला? वयाच्या कुठल्या वयापासून हा त्रास होता तुम्हाला? हा त्रास मला 7-8 वर्षापासूनच कळतोय, म्हणजे हा मला त्रास आहे. आता 7-8 वर्षापूर्वी तुम्हाला समजले त्रास काय? वयाच्या 7-8 वर्षापूर्वी. यांचं वय 7-8 वर्ष असताना पासूनचा हा त्रास होता त्यांना, जे सांधे दुखणे, सांधे सुजणे वगैरे वगैरे. आणि त्यांच्या छातीमध्ये कळ येत होती, छातीमध्ये कंटिन्यू दुखायचं, श्वास घेताना पण त्रास व्हायचा, श्वास घेताना त्रास व्हायचा यांना. आणि हे लहानपणापासून वयाच्या 7व्या-8व्या वर्षापासून. आता वय किती आहे तुमचं ताई? 52. आता 52 वर्ष वय आहे आणि तुम्ही आता वेस्टीचे सप्लिमेंट चालू केले, बरोबर? 7-8 महिने झाले वेस्टीचे सप्लिमेंट. 7-8 महिने झाले वेस्टीचे सप्लिमेंट. कोणी सांगितलं तुम्हाला वेस्टीचे सप्लिमेंट? नलिनी शिंदे. नलिनी ताईंनी त्यांना वेस्टीचे सप्लिमेंट सांगितले. आणि ताई, आता मला सांगा की सप्लिमेंट घेतल्यानंतर तुम्हाला काय काय फरक पडला, किती त्रास कमी झालाय, काय कसं कशामध्ये? सुरुवातीला मला 8 दिवस फ्रेश वाटलं, म्हणजे नेहमी कसं आळस असायचा अंगामध्ये, कशात इंटरेस्ट नसायचा, आळस असायचा, तो आधी कमी झाला. नंतर मग जे हातपाय दुखायचे ते कमी झाले, छातीत दुखायचं ते 1-1.5 महिन्यांनी कमी झाले. आता काहीच त्रास नाही. म्हणजे सांधे पूर्ण दुखायचे, अंग दुखायचं ते पूर्ण बंद झालं. पूर्ण बंद. आणि छातीमध्ये जे दुखायचं, श्वास घेताना पण दुखायचं, ते श्वास घेताना त्रास व्हायचा ते पण क्लिअर आहे. टोटल बंद झालं. टोटल बंद झालं. असं वाटत नाही की मी आजारी होतो. आता बिलकुल हॅपी लाईफ. हॅपी लाईफ. हा, ओके, गुड. म्हणजे यांचं वय वर्ष आता 52 आहे मित्रांनो. 7-8 वर्षापासून म्हणजे जवळपास 44-45 वर्ष झाले यांना हे त्रास होते. ऍसिडिटीचा त्रास पण कमी झाला. काय काय प्रोडक्ट वापरले तुम्ही जरा सांगू शकता का? नावं माहित असतील तर सांगा. स्पिरुलिना वापरली, फ्लॅक्स ऑइल, नोनी, गॅनोड्रामा, म्हणजे एबीसीडी थोडक्यात आहे ना. ते राईस ब्रॅन ऑइल वगैरे तुम्ही घेताय घरी? ते राईस ब्रॅन ऑइल घेताय, 7-8 महिने ऑइल घेताय. ओके. आणि बाकीचे वेस्टीचे प्रोडक्ट पण वापरताय? साबण, चहा. ओके. सो एबीसीडी प्रोडक्ट ह्यांनी जवळपास 7-8 महिने वापरलेत आणि वय वर्ष 52 आहे. 44-45 वर्षापासून जो त्यांना त्रास होता, शारीरिक त्रास होता, तो पूर्ण कमी झालाय. म्हणजे पूर्ण आयुष्यात त्यांनी जे काही भोगलं ना, ते सगळे त्रास भोग ते त्यांचे पूर्ण कमी झालेले आहेत. आणि त्याच्यासाठीच आम्ही लोकांना जे सांगतोय वेस्टीचे सप्लिमेंट. तुमच्या लोकांना काय संदेश असेल, काय मेसेज आहे तुमच्या लोकांना, काय सांगायला आवडेल तुम्हाला लोकांना? कारण हा व्हिडिओ तुमचे भरपूर लोक बघणार आहेत. सप्लिमेंट घ्या आणि आरोग्य आयुष्य जागा, निरोगी आयुष्य जागा है ना. मोठे म्हणजे अशा प्रकारचे आजार जर दूर झालेत मित्रांनो, तर आम्ही लोकांना सांगतो प्रिव्हेंशन इज ऑलवेज बेटर. प्रिव्हेंशन के लिए सप्लिमेंट खाना जरूरी है, राईट. और लोक आजारी झाल्यानंतर सप्लिमेंट खातात, हे थोडंसं दुर्दैव आहे. लोकांनी आजारी पडू नये म्हणून सप्लिमेंट खाली पाहिजे. कारण अशी दुर्दैवी असे जे आजार आहेत, जे दीर्घकालीन आजार आहेत, ते सुद्धा सप्लिमेंट खाल्यानंतर जातात. त्याचं कारण आहे अन्न ही पूर्ण ब्रह्म. आम्ही मेडिसिन्समध्ये डील करत नाही, आम्ही फूड सप्लिमेंटमध्ये डील करतो. आम्ही लोकांना फूड सप्लिमेंट सुचवतो आणि लोकांना मदत होते हिची. अशा प्रकारे लोक बरं होत आहेत. आणि मला वाटतं ताई आता बिझनेसमध्ये पण इंटरेस्टेड आहे, राईट. सो ह्यांना रिझल्ट आल्यानंतर आता बिझनेस करण्यासाठी पण उत्सुक आहेत. आणि त्या अनुषंगाने त्यांनी इथे एक मिटिंग आज ऑर्गनाईज केली होती. त्या मिटिंगसाठी मी आलो आणि त्यांचा रिझल्ट मला मिळाला, तो तुमच्यासमोर आज मी शेअर करतोय. सो थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.